विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमच्या मॅथमॅटिक्स पार्ट 2 या पुस्तकातील थर्ड चॅप्टर सर्कल त्यातलं जे थिअरम आहे इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम हे सुरू करणार आहोत. यापूर्वी इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे नेमकं काय त्याचा एक व्हिडिओ आपण पाहिलेला आहे. इन्स्क्राइब्ड अँगल थिअरमचं स्टेटमेंट काय आहे बघा. द मेजर ऑफ अन इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ द मेजर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट. आता हे जे स्टेटमेंट आहे आपल्याला ही फिगर पाहिल्यावर कळेल. मेजर ऑफ अन इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे हा जो अँगल आहे ना, अँगल BAC याचं मेजर इज हाफ ऑफ द मेजर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट. याने इंटरसेप्ट केलेली ही जी आर्क आहे हिच्या हाफ या अँगलचं मेजर आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. सगळ्यात पहिल्यांदा आपण गिव्हन लिहू. इन अ सर्कल विथ सेंटर O, अँगल BAC इज इन्स्क्राइब्ड इन द आर्क BAC. इथे तुम्हाला ड्रॉ करून दाखवते कोणती आर्क आणि कोणता अँगल म्हटलेला आहे ते दाखवते. हा जो अँगल आहे अँगल BAC हा अँगल इन्स्क्राइब्ड आहे आर्क BAC मध्ये. ओके, आता आर्क BDC इज इंटरसेप्टेड बाय अँगल आणि ही जी आर्क आहे ना BDC ही त्या अँगलने इंटरसेप्ट केलेली आर्क आहे. मागची जी आर्क आहे ती आहे इन्स्क्राइब्ड आणि ही जी समोरची आर्क आहे तिला आपण म्हणतो इंटरसेप्टेड आर्क. ओके, तर आपल्याला प्रूव्ह काय करायचंय बघा. टू प्रूव्ह अँगल BAC इज हाफ मेजर आर्क BDC. या अँगल BAC चं मेजर या आर्क BDC च्या हाफ आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. कन्स्ट्रक्शन करावी लागेल. ड्रॉ रे AO. तर आपण इथे एक रे AO ड्रॉ केला. इट इंटरसेक्ट्स द सर्कल ऍट E अँड ड्रॉ रेडियस OC. हे जे डॉटेड लाईननी दिसते ना तुम्हाला, हा AE आपण ड्रॉ केला आहे आणि OC ही रेडियस सुद्धा ड्रॉ केली आहे. ही आहे कन्स्ट्रक्शन. मग आता इन ट्रायंगल AOC प्रूफला सुरुवात झाली आहे बघा. इन ट्रायंगल AOC या ट्रायंगल मध्ये आपल्याला माहिती आहे की सेगमेंट OA इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट OC. का बरं कॉन्ग्रुएंट आहे सेगमेंट OA आणि OC एकमेकांना? रेडाय ऑफ सेम सर्कल. एकाच सर्कल मध्ये तुम्ही अशा कितीही रेडियस ड्रॉ केल्या बघा, OA आणि OC या दोन्ही रेडाय ऑफ सेम सर्कल आहे म्हणून त्या दोन्ही एकमेकांना कॉन्ग्रुएंट राहतील. पुढे रिझन सुद्धा द्यायचं, रेडाय ऑफ सेम सर्कल. मग जर साइड्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे बेस अँगल्स पण कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून हा जो अँगल आहे हा अँगल या अँगलला कॉन्ग्रुएंट होईल. याचं नाव लिहिताना कसं लिहायचं? OAC. आणि या अँगलचं नाव लिहिताना कसं लिहावं लागेल? OCA. तर हे दोन्ही अँगल्स एकमेकांना कॉन्ग्रुएंट होतील. रिझन द्यायचं थिअरम ऑफ आयसोस्केलेस ट्रायंगल. जर साइड्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्याचे बेस अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. आता या दोन्हींना आपण X आहे असं अज्युम केलं. लेट अँगल OAC अँड OCA इक्वल टू X. मग आता हा जो अँगल आहे ना अँगल EOC हा या ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल आहे आणि आपल्याला माहिती आहे की एक्सटेरियर अँगलचं मेजर हे या दोघांच्या बेरजे एवढं असतं. मग या दोघांची नावं लिहिली आपण OAC आणि OCA. दिसतंय सगळ्यांना? आणि मग आता त्यांची मापं लिहू. X प्लस X दॅट इज इक्वल टू 2x डिग्री. म्हणजे आपला हा जो अँगल आहे EOC हा 2x डिग्री झालेला आहे. आता पुढच्या वेळेस पण इथे मी पुन्हा एकदा फिगर ड्रॉ केलेली आहे कारण आपल्याला पुन्हा पुन्हा मागच्या स्लाइडवर जाऊन ती फिगर ऑब्झर्व करायला नको. तुम्हाला मात्र तुम्ही जेव्हा केव्हा थिअरम लिहिणार आहात, प्रश्नाचं उत्तर लिहिणार आहात, फिगर एकदाच ड्रॉ करायची. आता इथे काय होणार आहे बघा. हा जो आहे ना अँगल EOC हा सेंट्रल अँगल आहे आणि मग सेंट्रल अँगलचं मेजर हे त्याच्या करस्पॉन्डिंग आर्कच्या मेजर एवढं असतं. म्हणून या आर्कचं मेजर सुद्धा झालं ECचं 2x डिग्री. डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ एन आर्क म्हणजे सेंट्रल अँगलचं जेवढं मेजर असेल तेवढंच मेजर आर्कचं पण असतं. मग आता फ्रॉम 1 and 2 म्हणजे 1 आणि 2 काय होतं? आपण थोडं मागे जाऊ. 1 काय होतं बघू. बघा आपण म्हटलं होतं की हे दोन्ही पण X आहे असं कन्सिडर करा. याला आपण 1 नंबर दिला होता OAC आणि OCA आणि 2 नंबरला आपण काय लिहिलंय की हा जो आर्क EC आहे हा 2x डिग्री आहे. मग आता फ्रॉम 1 and 2 अँगल OAC जो आहे हा
EAC या अँगलच्या, बघा सगळ्यांना दिसतोय अँगल OAC, यालाच आपण अँगल EAC सुद्धा म्हणू शकतो. तुम्हाला ड्रॉ करून दाखवते, दोन्ही अँगल सेम आहेत. तुम्ही जर अँगल OAC बघितला, हा बघा अँगल OAC, आणि तसंच अँगल EAC, अँगल तोच आहे, फक्त त्याची आर्म आपण वाढवलेली आहे. तर हा जो अँगल आहे हा या आर्कचा हाफ झाला, कारण आर्क किती झाली 2x, आणि हा अँगल कितीचा आहे सिंगल x, तर 2x च्या हाफ x असतो हे आपल्याला माहिती आहे, म्हणून तो अँगल हाफ झाला त्या आर्कच्या. मग आता सिमिलरली ड्रॉइंग सेगमेंट OB, अशाच प्रकारे जर आपण सेगमेंट OB ड्रॉ केली आणि यांना आपण समजा y कन्सिडर केलं, y आणि y, तर हा जो अँगल आहे हा 2y होईल आणि मग ही आर्क होईल 2y, म्हणजे हा सुद्धा अँगल या आर्कच्या हाफ आहे असं आपण प्रूव्ह करू शकतो. कोणता अँगल म्हणते मी? अँगल EAB. हा अँगल दिसतो सगळ्यांना, EAB. हा अँगल आर्क BE च्या हाफ आहे असं आपण प्रूव्ह करू शकतो. मग आता दोन्ही अँगल्सची जर सम केली, म्हणजे अँगल EAC आणि अँगल EAB, तर हे दोन्ही अँगल मिळून या पूर्ण आर्कच्या हाफ होतील. हाफ हाफ जर कॉमन काढलं तर बघा, मेजर आर्क EC प्लस मेजर आर्क BE, हे EC आणि BE फक्त ब्रॅकेटमध्ये उरेल आणि हा जो हाफ आहे तो आपण इथे कॉमन काढलेला आहे. म्हणजे अँगल BAC हा जो आहे हा या पूर्ण आर्कच्या हाफ आहे, हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. आता ती आर्क म्हणजेच आपण त्या आर्कला BDC पण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला थिअरम मध्ये जे विचारलेलं होतं की हा अँगल BAC ड्रॉ करून दाखवते तुम्हाला, अँगल BAC हा या आर्कच्या हाफ आहे हे प्रूव्ह करा. बघा BAC, आपल्याला सांगितलं होतं की हा जो अँगल आहे हा अँगल या आर्क BDCच्या हाफ आहे हे प्रूव्ह करा, तर ते आपण इथे प्रूव्ह केलेलं आहे. आता खाली काय लिहिलंय बघा, नोट दॅट वी हॅव टू कन्सिडर 3 केसेस रिगार्डिंग द पोझिशन ऑफ द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की इथे आपण हे थिअरम संपवलेलं नाहीये. द सेंटर ऑफ द सर्कल लाईज ऑन वन ऑफ द आर्म्स, जसं इथे आहे इंटेरियर मध्ये, इंटेरियर शिवाय कुठे असू शकतो? ऑन वन ऑफ द आर्म्स किंवा इन द एक्सटेरियर. आउट ऑफ दीज फर्स्ट 2 आर प्रूव्ड इन 3 and 5. इथे आपण प्रूव्ह केलं बघा, हा जो अँगल EAC आहे हा हाफ आहे ECच्या. सगळ्यांना अँगल EAC दिसतोय. EAC जर आपण बघितला तर याची एक आर्म ही सेंटरवर आहे, बरोबर आहे, आणि हा अँगल या आर्कचा हाफ झाला. दुसरा जो आपण अँगल बघितला अँगल BAC, याच्या इंटेरियर मध्ये सेंटर आलाय, बरोबर आहे. हा जो सेंटर आहे हा त्याच्या इंटेरियर मध्ये आहे. आता तिसरी जी कंडिशन आहे ती अजून आपण प्रूव्ह केलेली नाहीये, ती आपल्याला प्रूव्ह करावी लागणार आहे. तिसरी कंडिशन काय आहे की तो जो सेंटर आहे तो या अँगलच्या एक्सटेरियर मध्ये आहे. मग वी विल प्रूव्ह नाव द थर्ड वन. मग आता थर्ड वन कसं प्रूव्ह करणार बघा आपण, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा ही डायग्राम काढली. सगळ्यांना हा अँगल दिसतोय अँगल BAC. या अँगल BACच्या एक्सटेरियर मध्ये कशाला म्हणतात तुम्हाला कळतं का? समजा आपण हा अँगल घेतला तर हा जो भाग आहे ना अँगल BACचा, सगळ्यांना अँगल BAC दिसतोय का? हा आहे अँगल BAC, बरोबर आहे. मग याचा एक्सटेरियर म्हणजे कोणता? याच्या बाहेर, मी तुम्हाला आधी इंटेरियर दाखवते. हा जो एवढा पार्ट आहे ना याला आपण इंटेरियर असं म्हणतो, आणि या इंटेरियर पार्टच्या हा सगळा भाग एक्सटेरियर मध्ये येतो. तर हा जो सेंटर आहे तो आता एक्सटेरियर मध्ये आलाय. मग एक्सटेरियर मध्ये असेल तर काय, मग आपल्याला पुन्हा एकदा हे थिअरम नव्याने इथे समजावून सांगावं लागेल, लिहावं लागेल. कसं लिहिणार बघा, इन फिगर, जे ऍडजॉइनिंग फिगर आहे, हा जो अँगल BAC आहे हा आपल्याला कसा मिळेल, तर अँगल BAE मधून. सगळ्यांना दिसतोय का अँगल BAE? पुन्हा एकदा ड्रॉ करून दाखवते. बघा हा आहे अँगल BAE, बरोबर आहे. पुन्हा एकदा ड्रॉ करते. बघा हा आहे अँगल BAE. या अँगल BAE मधून जर अँगल CAE
हा एवढा आपण मायनस केला तर काय उरेल, हा अँगल उरतो. या अँगलचं नाव काय आहे, अँगल बीएसी. म्हणून काय म्हटलंय, अँगल बीएसी इज इक्वल टू अँगल बीएई मायनस अँगल सीएई. आता हे मायनस का बरं केलं असेल, कारण आपण याच्या आधी 2 स्टेप ऑलरेडी प्रूव्ह केले आहे. जर आर्मवर हा सेंटर असेल तर काय, तर बघा इथे आपण म्हणू शकतो की अँगल बीएई हा आर्क बीसीईच्या हाफ आहे. सगळ्यांना आर्क बीसीई दिसते, याच्या हाफ आहे बीएई. आणि ही जी आर्क सी दिसते याच्या हाफ आहे अँगल बीएई. मग आपण हाफ हाफ जर कॉमन काढलं तर आपल्याला बीसीई आणि सीई यांना एका ब्रॅकेटमध्ये लिहिता येतं. आता या आर्क बीसीई मधून बघा, ही जी आर्क दिसते ना बीसीई, या आर्क बीसीई मधून जर आपण आर्क सीई मायनस केला, हा जो आर्क सीई आहे हा आपण काढून टाकू. हा जर काढून टाकला तर उरेल काय, ही आर्क बीसी. तर अशा प्रकारे आपण असं प्रूव्ह करू शकतो की हा जो अँगल आहे बीएसी हा या आर्क बीसीच्या हाफ आहे. बघा, अँगल बीएसी इज हाफ ऑफ मेजर आर्क बीसी. The above theorem can also be stated as follows. कसं म्हणता येईल बघा, the measure of an angle subtended by an arc at a point on the circle is half of the measure of the angle subtended by the arc at the center. बघा, हा जो अँगल आहे, हा अँगल जो तयार झाला आहे तो या सेंटरने तयार केलेला अँगल आर्कच्या हाफ असेल हे आपण इथे प्रूव्ह करू शकतो. किंवा जर आपण इथे याचा सेंट्रल अँगल तयार केला तर या सेंट्रल अँगलच्या सुद्धा हा अँगल हाफ असतो. एंड पॉइंट्स तेच पाहिजे, बी आणि सी. तर इथे आपलं इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम संपलेला आहे.